त्याच क्षणापासून भरद्वाज वाल्मिकींचा शिष्य बनला. तो इतर शिष्यांहून फारच वेगळा होता. हुशार होता, स्मरणशक्ती दांडगी होती, मन लावून अध्ययन करायचा. त्याचबरोबर वाट्याला येईल ती आश्रमातली सेवाही तितक्याच तत्परतेने करायचा. सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, मधुर बोलणे, त्यामुळे तो गुरुबरोबर सगळ्यांचाच आवडता बनला होता. हाच भरद्वाज पुढे मोठा ऋषी म्हणून प्रसिद्धीस आला. एक दिवस वाल्मिकी तमस नदीमध्ये आंघोळ करून बाहेर आले. काठावर एक मोठा वृक्ष होता. त्यावर एक पक्ष्याचे जोडपे बसून क्रीडा करीत होते. इतक्यात कुठून तरी सरसर करीत एक बाण आला. त्यातल्या एका पक्ष्याला लागला. पक्षी खाली पडला. तत्काळ ग्रतप्राण झाला. जोडीदार मेलेला पाहून तो पक्षी दुःखाने विलाप करू लागला. त्याच्या प्रेताभोवती घिरट्या घालीत आकांत करू लागला. ते पाहून वाल्मिकींचे हृदय पाझरले. त्यांना फार दुःख झाले. डोळ्यात अश्रू उभे राहिले. इतक्यात पडलेल्या पक्षास उचलण्यासाठी निषाद धावला. त्याला पाहून वाल्मिकीला त्याचा प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांच्या तोंडून शापवाणी बाहेर पडली. मा निसद प्रतिष्ठास्तवमगमहा शाश्वतिहा समाहा यत् क्रौंच मिथुनादेकम अवधिहा काममोहितम. हे निषादा, कामक्रीडेत मग्न असणाऱ्या पक्षाच्या जोडीपैकी एकाला तू ठार मारलंस याबद्दल तुला अनेक वर्षे प्रतिष्ठा लाभणार नाही. शापवाणी बाहेर पडली आणि मागे उभे असणारे शिष्य आश्चर्याने स्तब्ध झाले. काही वेळ गेला आणि स्वतः वाल्मिकीही आश्चर्यचकित झाले, कारण ती शापवाणी साध्या गद्य शब्दात नव्हती, तर तो एक श्लोक होता, अनुष्टुप वृत्तामधला. अरे, आपण कधीच असा विचारही केला नव्हता. मग हे काव्य कसे तयार झाले? त्यांच्याप्रमाणे भरद्वाज आणि इतर शिष्यांना तर खूपच आनंद झाला. आपल्या गुरूंना इतक्या उत्तमरित्या काव्य तयार करता येते. शिष्य त्याच आनंदात होते. पण वाल्मिकींचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. लगेच त्यांच्या डोक्यात विचार आला, अरे, आपण आत्तापर्यंत कितीतरी हत्या केल्या, किती प्राण मारले, किती मनुष्य मारले, पण आपणाला कधी कोणी शाप दिला नाही. मग याच निषादाला आपण का म्हणून शाप द्यावा? वाल्मिकी आपल्या पश्चात्तापात जळत असताना शिष्य मात्र आनंदात होते. आश्रमात आल्यावर भरद्वाज म्हणाला, गुरुदेव, आपण इतक्या सुरेखरित्या काव्य करता हे अजून आम्हाला माहीतच नव्हते. बाळा, अरे कसले काव्य म्हणतोस? मी एका निषादाला शाप दिला, त्याचा मला पश्चाताप होतो आहे. नाही गुरुदेव, तो निषाद शापाला पात्र होता. कामक्रीडेत मग्न असणाऱ्या एका पक्षाचा त्याने घात केला. पापाला प्रायश्चित्त मिळायलाच हवे. म्हणून गुरुदेव, आपण त्याकडे लक्ष देऊ नये. आता अधिक लक्ष द्यायला हवे ते काव्याकडे. तो श्लोक ऐकल्यानंतर वाटते की आपली प्रतिभा ही महाकाव्य निर्माण करणारी आहे. भरद्वाजाच्या या म्हणण्यावर त्यांनी विचार केला. भरद्वाज म्हणतो ते खरे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपल्या प्रतिभेचा पूर्ण परिचय झाला तेव्हा त्यांनी रामचरित्रावर महाकाव्य लिहिण्याचा आपला संकल्प जाहीर केला. शिष्यांना ते ऐकून फारच आनंद झाला. वाल्मिकींच्या आश्रमात जगावर अधिराज्य गाजविणाऱ्या एका महान ग्रंथाची निर्मिती होत होती. खूप काळानंतर अनुष्टुप छंदातील 24,000 ओव्यांचे रामायण तयार झाले. या एका ग्रंथरचनेने वाल्मिकी अजरामर बनले. दुपार टळून गेली होती. एका यज्ञाचे यशस्वी आयोजन करून वाल्मिकी आपल्या आश्रमात येत होते. सोबत त्यांचे शिष्य होते. त्यांची चर्चा अर्थातच आताच होऊन गेलेल्या यज्ञावर होती. शिष्य असे गप्पा करीत मागून चालले होते. त्यांच्या मागे दान म्हणून मिळालेल्या गायींचे खिल्लार चालत होते. एक एक गाय अशी की दृष्ट लागावी. या यज्ञामुळे अशी वाल्मिकींची कीर्ती तर पसरली होतीच, पण मोठ्या धनसंपदेचे ते मालक बनले होते. आश्रमाच्या विस्तारासाठी या धनाचा उपयोग करावा. गायीचे दूध आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी येईल. आता एकही विद्यार्थी लडका राहणार नाही असे विचार त्यांच्या डोक्यात होते. तोच त्यांना समोर एक स्त्री दिसली. वाल्मिकी जागीच थबकले. गुरुजी थांबले म्हणून शिष्य थांबले. त्यांचीही नजर त्या स्त्रीकडे गेली. एवढ्या घनदाट अरण्यात एकटी स्त्री? सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. निरीक्षण केल्यानंतर लक्षात आले की स्त्री रडत होती, घाबरली होती, भयभीत नजरेने सगळीकडे पाहत होती. स्त्री मोठ्या घराण्याची वाटत होती. तिचीही नजर वाल्मिकीकडे गेली. त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धीचे तेज होते. पांढरी शुभ्र दाढी शोभून दिसत होती. 4 पावले पुढे होत वाल्मिकी त्या स्त्रीकडे आले. अगदी प्रेमळ शब्दात विचारले, मुली, तू कोण आहेस आणि या अरण्यात एकटी काय करीत आहेस? वाल्मिकींना वाकून वंदन करून ती स्त्री म्हणाली, महर्षी, मी सीता, अयोध्यापती रामाची भार्या. अयोध्या स्वामिनी? या अरण्यात एकटी कशी?
माझ्या पतीने माझा त्याग केला आहे. त्याग केला का? कारण मी रावणाच्या लंकेत होते. तेथे मी पवित्र कशावरून राहिले असेन असा एका धोब्याने प्रश्न उपस्थित केला. म्हणून श्रीरामाने माझा त्याग केला आहे. अरे रे, ज्याच्या चरित्रावर मी रामायण हे महाकाव्य लिहिले तो प्रभू रामचंद्र अशा प्रकारे तुझ्यावर अन्याय करणारा ठरावा हे दुर्दैव म्हणावे लागेल. सीतेने अग्निदिव्य करून आपले पवित्रपण सिद्ध केले असतानाही कोण कुठला एक धोबी काहीतरी म्हणतो आणि श्रीराम आपला त्याग करतात ही बुद्धीला पटण्यासारखी गोष्ट नाही. परंतु तेच सत्य आहे गुरुदेव. नशिबाचा हा खेळ म्हणायचा, दुसरे काय. होय, मी पण तेच म्हणते. नाहीतर 14 वर्षे वनवासानंतर आता कोठे 4 दिवस सुखाचे आले होते. तोच हा परत वनवास. याला नशीब नाही तर आणखी काय म्हणणार. खरं तर या तमसमध्ये उडी घेऊन मी माझी जीवनयात्रा संपविणार होते. परंतु श्रीरामांचा वंश माझ्या उदरी वाढतो आहे. मी भ्रूणहत्या कशी करू? मुली, तू फारच चांगला विचार केलास. भ्रूणहत्येचे महापाप डोक्यावर घेऊन तुला स्वर्गात प्रवेश मिळाला नसता. तू काही काळजी करू नकोस. तू माझ्या आश्रमात चल. आश्रमातील स्त्रिया तुझी मुलीप्रमाणे काळजी घेतील. वाल्मिकींनी सीतेला घेऊन आश्रमात प्रवेश केला. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना सीतेची ओळख करून दिली. सगळा वृत्तांत सांगितला आणि तिची काळजी घेण्यास सांगितले. आश्रमातील वातावरण सीतेला फारच आवडले. ती तेथे चांगलीच रमली. गुरुदेवांनी ज्या श्रीरामाच्या चरित्रावर रामायण महाकाव्य लिहिले ती सीता आपल्या आश्रमात आहे याचे अप्रूप साऱ्या स्त्रियांना वाटत होते. त्या तिची खूप काळजी घ्यायच्या. तिला हवं नको बघायच्या. तिचे डोहाळे पूर्ण करण्यासाठी झटायच्या. वाल्मिकीने सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. आश्रमातील सर्व स्त्रिया तिची काळजी घेऊ लागल्या, कारण ती एकटी नव्हती. पोटात बाळ वाढत होता. आश्रमातील वातावरण मात्र फार प्रसन्न होते. आजूबाजूला दाट झाडी, तेथे निर्भयपणे वावरणारे हरिण वगैरे प्राणी, मोर, भारद्वाज असे कितीतरी पक्षी. पहाटेला जाग यायची ती कोकिळेच्या मंजूळ स्वरांनी. सीता गाढ झोपी गेलेली असायची. कधीकधी रात्रभर झोप उडायची. राम, अयोध्या तिच्या डोक्यात जागी व्हाई. तिथले वैभव आठवत राही. कधी रावणाच्या बंदिवासातील ते दिवस आठवत राहत. त्यामुळे डोळ्याला डोळा लागत नसे. या कुशीवरून त्या कुशीवर परतत राहायचे आणि मग उत्तर रात्री कधीतरी डोळा लागायचा. मग पहाटे कोकिळेचा मंजूळ आवाज कानावर पडला की जाग येई. तो मंजूळ स्वर ऐकल्यानंतर तिची रात्रीची अस्वस्थता निघून जाई. प्रसन्न मनाने ती उठे. पहाटेची थंड वेळ, फुलांचा सुवास, वेदांचे घनगंभीर आवाज, गाईच्या गळ्यात घंटेचा आवाज, सगळे कसे प्रसन्न, तन्मनाला उत्तेजन देणारे, प्रफुल्लित करणारे. मग सगळा दिवस ऋषीपत्नीबरोबर जाई. कधी चर्चा, कधी गोष्टी, कधी काही हलके सलके काम. श्रीरामाची अधूनमधून होणारी आठवण सोडली तर दिवस छान जायचे. राजवाड्यात राहून ज्या गोष्टी तिला मिळत नव्हत्या त्या इथे मिळायच्या. गोठ्यात जाऊन लहान वासरांना निहाळायचे, त्यांचे पिटुकले कान हळूवार धरायचे, तोंडाला तोंड घासायचे, मऊपणे कुरवाळायचे, हे सगळे तिला खूप आवडे. कधी हरणीबरोबर तिचे पाडस टनाटना उड्या मारत जाऊ लागले की बघून मन हरकून जायचे. सकाळचा पाठ संपला की मंद पावले टाकीत वाल्मिकी ऋषी आपल्या कुटीकडे परतायचे. त्यावेळी सीता मोगरीच्या वेलीची कळी तोडीत असलेली दिसे. तिच्याकडे प्रसन्न मनाने पाहत विचारायचे, कशी आहेस वत्से? एकदम मजेत. छान. मन सदोदित प्रसन्न ठेव. पोटातील बाळाला ते बरे असते. निसर्गाने माणसाला खूप गोष्टी दिल्या आहेत. माणसाने त्यात आनंद शोधला पाहिजे. ही मोगरीचे शुभ्र कळी, त्याचा मंद वास हा काय कमी आनंद देणारा आहे? ही सृष्टी रचित्याने फक्त आनंदासाठी निर्मात केली आहे. तो आनंद शोधावा, त्या आनंदात राहावे. इथे मी खूप आनंदात आहे पितामह, प्रसन्न हसत ती म्हणे. पण कधीतरी आपल्या भविष्याचा विचार मनाला चाटून जाई. मग म्हणे, आपण मला आश्रय दिला नसता तर माझी काय हालत झाली असती कोणास ठाऊक. तसे नाही वत्से. अगं, ज्याने चोच दिली त्याने चाऱ्याची पण सोय केलेली असते. मी नाही तर दुसरा कोणी तुझ्या मदतीला आला असता. शेवटी त्याला सगळ्यांची काळजी आहे. त्याच्या सत्तेशिवाय आपण काय करू शकतो? आपण फक्त निमित्ताचे धनी. शेवटी करता करविता तोच.
असे मन हलके करणारे प्रेमाचे 4 शब्द सांगून त्या हलक्या पावलांनी आपल्या कुटीत निघून जात. आतासे तिचे डोहाळे अधिक कडक झाले होते. काही खावे प्यावे यापेक्षा वनातील शोभा पाहावी, तमसच्या तीरावर हिंडायला जावे असे तीव्रतेने वाटे. मग ऋषीपत्नी आईच्या मायेने काळजी घेत तिचे डोहाळे पूर्ण करीत. एकूण राजवाडा सोडून सीता वनात असली तरी कोणत्याच बाबतीत काळजी करावी असे वातावरण नव्हते. कधीतरी आणखी एक विचार तिच्या मनात येई, आपण वनात असलो तरी आपल्या बाळाचे काय, की त्याचेही जीवन वनात जाईल? त्याला अयोध्येचे राज्य मिळणार नाही का? राजवाडा त्याच्या नशिबात नाही का? पण यावर ती जास्त विचार करत नसे. तो विचार भविष्यावर सोडून देई. तिचे दिवस आता भरत आले होते. जीव जड झाला होता. पावले खूपच मंद पडत होती. ऋषीपत्नी तिच्यावर नजर ठेवून होत्याच. पोटात कधी कळा सुरू होतील ते सांगता येत नव्हते. वाल्मिकी ऋषींचे पण तिच्यावर आता बारीक लक्ष होते. प्रभू रामचंद्राचा वंशदीपक आपल्या कुटीत जन्म घेणार आहे, त्याचे आभाळ होता कामा नये. उद्या एका घटनेमुळे आपला आश्रम इतिहासात नोंद होईल. तो कोणत्याही प्रकारचा डाग न लागता चांगली नोंद झाली पाहिजे. आणि एके दिवशी सीतेच्या पोटात कळा सुरू झाल्या. आश्रमातील ऋषीपत्नीची धावपळ सुरू झाली. वाल्मिकी पूजेला बसले होते. हातात दर्भ होता. इतक्यात एक कुमार धावत आला. म्हणाला, गुरुवर्य, सीतादेवी प्रसूत झाल्या. काय झालं? वाल्मिकींनी उत्सुकतेने विचारले. जुळं, दोघेही मुलगे. जशी प्रभूची इच्छा. त्यावेळी त्यांच्या हातात दर्भ होता. त्याचे 2 तुकडे केले. वरचा भाग लव, खालचा कुश म्हणतात. तिथूनच वाल्मिकी म्हणाले, नाव ठेवा लव कुश. रीतसर बारसे होऊन बाळांची नावे ठेवली. लव कुश. मोठा लव, छोटा कुश. त्या गोऱ्या पान गोंडस बाळांना पाहून सीता हरकून गेली. तिची सगळी दुःखे कुठच्या कुठे पळाली. ती बाळाचं गोड कौतुक करण्यात रमून गेली. बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. पडत उठत पावलं टाकू लागले. बोबडे बोल बोलू लागले. माते अशी त्यांच्या तोंडून हाक आली की सीतेच्या अंगावर रोमांच उभे राहत. कधी चुकून तात अशा शब्द आला म्हणजे ती खट्टू होई, कावरी बावरी होई. सगळ्या आश्रमालाच 2 बाळांनी वेड लावले होते. ते कधी याच्या कडेवर तर कधी त्यांच्या खांद्यावर बसलेले दिसत. कधी ऋषिकुमारांबरोबर दुडू धावताना दिसत. एवढे निरीच्छ वाल्मिकी महर्षी, पण त्यांनाही त्यांचा लळा लागला. अजोबा अशी त्यांच्या तोंडून बोबडी हाक कानावर पडली की त्यांचे काळीज गलबलून जायचे. एकूण काय तर दोघांनीही साऱ्या आश्रमालाच वेड लावले होते. लवकुश मोठे झाले. आता त्यांच्या अध्ययनाकडे लक्ष द्यायला हवे होते. कोड कौतुकात राहिले तर त्यांचे अध्ययनाचे वय टळून जाईल याची पहिली जाणीव वाल्मिकी ऋषींना झाली. त्याप्रमाणे ते कामाला लागले. सीतेला सांगून त्यांनी त्यांच्या विद्याभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यांच्या लक्षात आले, हे पाणी काही वेगळेच आहे. ब्राह्मणाची तीक्ष्ण बुद्धी घेऊन ते जन्माला आले होते. त्यामुळे एकच गोष्ट त्यांना परत परत सांगावी लागत नसे. एकदा शिकवलेले कायम लक्षात राहील. त्यामुळे ते भराभर शिकत गेले. वेद, उपनिषदे, लिहिणे, वाचणे याबरोबर घोड्यावर बसणे, तलवार चालवणे असे क्षत्रियांचे शस्त्रास्त्रांचे शिक्षणही सुरू झाले. शस्त्रास्त्रांच्या शिक्षणात तर त्यांची गती विश्वास बसणार नाही एवढी होती. आपण क्षत्रियाच्या मुलांना जेवढे आणि जे शिक्षण पाहिजे तेवढे देतो आहोत यावर वाल्मिकी स्वतःच खुश होते. त्यांच्यावर तर खुश होतेच, पण सीतेला मात्र आता काळजी लागून राहील. कारण आता ते आश्रम सोडून खुशाल घनदाट अरण्यात शिरत, शिकार करत, हिंस्र पशूबरोबर 4 हात करीत, सिंहासारख्या प्राण्याला आव्हान देत त्याच्यासमोर उभे राहत. या हकीकती ऐकून सीतेचा जीव वरखाली होई. ऋषिकुमार येऊन त्यांच्या गोष्टी सीतेला सांगत. आज काय झाले तर लव सिंहाबरोबर 2 हात करायला त्यांच्या समोर उभा राहिला. उद्या काय झाले तर कुश अस्वलाच्या मागे लागला. मुठीच्या एका प्रहरात डुकराचे दात तोडले. अशा गोष्टी ऐकल्या की तिचा जीव थाऱ्यावर राहत नसे. न जाणे कधी काही बरे वाईट झाले तर तिच्या काळजाचे तुकडे पडत. अरण्यात गेलेले लवकुश आश्रमात येईपर्यंत तिचा जीव शांत होत नसे. न राहून एकदा ती वाल्मिकींना म्हणाली, या मुलांना एकट्याने अरण्यात पाठवू नका. माझा जीव घाबरा होतो. वत्से, अगं तुझी मुलं म्हणजे छावे आहेत. ते काही कोणी कमकुवत नाहीत. तू काळजी करू नकोस. आपल्या तात आणि काकापेक्षा शूर आहेत. तू त्यांच्या कोवळ्या वयावर जाऊ नकोस. काळाला टक्कर देण्याची हिंमत आहे त्यांच्यात. तरी पण ठीक आहे, मी आता त्यांना रामायण गायला शिकवतो.
त्यामध्ये एकदा रंगले की उठसूट अरण्यात जाणार नाहीत. रामायण म्हणजे तुम्ही? नाही, मी नाही सांगणार राम तुमचे पिताजी आहेत म्हणून. राम एक अलौकिक पुरुष आहे. त्यांच्या पराक्रमांचे गोडवे त्यांना शिकवायला हवे. पुरुषोत्तम रामाच्या चांगल्या गुणांची रुजवण त्यांच्यात झाली पाहिजे. त्या लोकोत्तर पुरुषाची महती ते नाही गाणार तर कोण गाणार? आणि दुसऱ्या दिवसापासून वाल्मिकी त्यांना रामायण गायला शिकवू लागले. त्यांचा पहिला प्रश्न आला, हा राम कोण? असा त्यांच्याकडून प्रश्न येईल ही त्यांना अपेक्षा होतीच. ते म्हणाले, राम हा एक अवतारी पुरुष. तो पुरुषोत्तम आहे. एक वाणी, एक बाणी, एक पत्नी अशी त्याची ख्याती आहे. त्याच्या पराक्रमाची तुलना इंद्राच्या पराक्रमाशीही करता येणार नाही. असा हा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. असे रामाचे गुणवर्णन करताच दोघांच्या मनात रामाची मूर्ती स्थापित झाली. आपल्या गोड गळ्याने ते रामस्तुती गाऊ लागले. एकदा सीतेने त्यांचे गायन ऐकले आणि ते घळाघळा रडू लागली. इतकी वर्षे काळजात कोंडून ठेवलेला उमाळा फुटला. झऱ्यागत डोळे वाहू लागले. गायन संपून ते आपल्या कुटीत धावले तर माता रडताना दिसली. तिला बिलगत त्यांनी विचारले, माते, तू का रडते आहेस? असे कोणते दुःख आहे तुला? सांग माते, आम्ही तुझे दुःख निपटून काढू. नाही रे बाळांनो, आपल्याला सावरीत ती म्हणाली. मला आणि कसले दुःख? तुमच्यासारखी 2 रत्ने ज्या मातेकडे आहेत तिला कसले आले आहे दुःख? मग तू का रडत होतीस? तुमचे गोड गायन ऐकून माझे डोळे भरून आले. वेड्यांनो, हे आनंदाचे अश्रू आहेत. माणसाला खूप आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते अश्रू आहेत. माते, रामकथा पण तशीच आहे. एवढा अलौकिक पुरुषोत्तम राम, पण त्यालाही 14 वर्षे वनवास भोगावा लागला. सीतादेवी तर त्या दुष्ट रावणाच्या बंदिवासात राहिली. कुश म्हणाला आणि तिला अधिकच रडू आले. खरं रे बाळा, त्या बिच्चारीने काय काय भोगले आहे. मी असतो तर रावणाला त्याच वेळी ठार मारून सीतादेवीची सुटका केली असती. आवेशात कुश म्हणाला. आणि मग बराच वेळ त्यांच्या गोष्टी रामकथेवर चालू होत्या. एकदा लवकुश दोघेही अरण्यात गेले होते. मनासारखे भटकणे झाले. वाटेत एका अस्वलाबरोबर कुस्ती झाली. कळ त्यांनी काढली नाही. अस्वलच त्यांच्या अंगावर धावून आले. त्याला वाटले होते दोघे भिवून पळ काढतील. पण अस्वलाच्या ध्यानीमनी नसताना अचानक ते आवाज काढीत अस्वलावर धावून आले. या हल्ल्यासरशी अस्वल क्षणभर घाबरले, गांगरले. काय पवित्रा घ्यावा याचा विचार करू लागले. तेवढ्यात एकाने एक जोरदार लाथ पेकाटात हाणली. कळ अस्वलाच्या मस्तकापर्यंत गेली. रागावून हल्ला करणार तोच दुसऱ्याने डोक्यावर मुष्टीप्रहार केला. डोके आणखी तिरमिरले. मग मात्र अस्वल जीवाच्या आकांताने पळत सुटले. असा खूप दिवसांनी पराक्रम करून ते आश्रमाच्या वाट्याला लागले. तोच कुशची नजर एका झगमगीत वस्तूकडे गेली. त्याने लवाला ते दाखवले. दोघेही घाईने तेथे पोहोचले. तो एक सजवलेला अश्व होता. सुरेख दिसत होता. पाहताच क्षणी दोघांनाही आवडला. लवाने त्याचे लगाम पकडले आणि वळवणार तोच त्याची नजर अश्वाच्या मस्तकावर लावलेल्या पत्रकाकडे गेली. त्यावर लिहिले होते, हा अश्वमेध यज्ञाचा अश्व आहे. अयोध्यापती श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला असून दिग्विजयासाठी हा अश्व सोडण्यात आला आहे. जो कोणी हा अश्व पकडेल त्याला महापराक्रमी लक्ष्मण आणि शत्रुघ्नाबरोबर युद्ध करावे लागेल. नाहीतर खंडणी देऊन श्रीरामाचा दास व्हावे लागेल. पत्रिका वाचून दोघांनी एकमेकांकडे पाहिले. लवाने विचारले, काय करूया? अडवूया. मी श्रीरामाच्या सैन्याबरोबर युद्ध करावे लागेल. करायचे. पराक्रमी लक्ष्मणाशी सामना करावा लागेल. मग आपण काय भित्रे आहोत? आपणही पराक्रमी आहोत हे सिद्ध करण्याची हीच संधी आहे. ठीक आहे तर चल तर मग. दोघांनी अश्वाला पकडले आणि आश्रमाच्या दिशेने निघाले. तोच समोर रामाची चतुरंग सेना दिसली. लक्ष्मण आणि शत्रुघ्न सैन्याचे नेतृत्व करीत होते. आपला अश्व दोघा मुलांनी अडवला हे पाहताच लक्ष्मण पुढे झाला. म्हणाला, बाळांनो, तो अश्वमेधाचा अश्व आहे. त्याला असा पकडता येत नाही. सोडा त्याला. सोडण्यासाठी आम्ही पकडला नाही. हे सैन्य पाहिलेस? सैन्याकडे बोट दाखवून लक्ष्मणाने विचारले. हे श्रीरामाचे सैन्य आहे.
या इतक्या सैन्याबरोबर लढाई करावी लागेल. करणार का? थट्टा करीत लक्ष्मणाने विचारले. या सैन्याशी तर आम्ही युद्ध करूच, पण त्या लक्ष्मण आणि शत्रुघ्नबरोबर सुद्धा करू. लक्ष्मण तो मीच आणि हा शत्रुघ्न. मग तयारी आहे का युद्धाची? अलबत. तुमचा सगळ्यांचा पराभव करूनच हा अश्व आम्ही मातेला दाखवायला आश्रमात नेऊ. तुम्ही कोण आहात? त्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकून नाही म्हटले तरी लक्ष्मण मनात चरकला आणि विचारले. आम्ही कोण आहोत यापेक्षा युद्ध कसे करतो ते अगोदर बघा. आमच्या पराक्रमानेच तुम्हाला आमचा परिचय करून देतो, कुश म्हणाला. बोलता बोलता दोघे युद्धाच्या तयारीत उभे राहिले आणि बघता बघता घनघोर युद्ध सुरू झाले. आपण या मुलांना सहज हरविणार असे जे लक्ष्मण शत्रुघ्नाला वाटत होते ते फोल ठरले. दोघेही आवरता आवरेनात सपासप बाण सोडून त्यांनी सर्व सैन्याला जखमी केले. शेवटी संमोहन अस्त्रांचा प्रयोग करून सर्वांना जाग्यावर झोपवून टाकले. त्यात लक्ष्मण आणि शत्रुघ्न दोघेही संमोहित होऊन जमिनीवर कोसळले. आपला पराक्रम मातेला सांगावा म्हणून दोघेही अश्व घेऊन आश्रमात आले. सजवलेला अश्व दोघेही घेऊन येतात हे पाहून सर्वजण गोळा झाले. सीता आली, वाल्मिकी आले. वाल्मिकींनी विचारले, हा अश्व कोणाचा? तुम्हाला कोठे सापडला? दोघांनी सर्व हकीकत सांगितली. ऐकून सीतेला धक्काच बसला. लक्ष्मण भाऊजींचा पराक्रम तिला माहीत होता. रावणाचा मुलगा मेघनाद अनेक राक्षसांना ठार मारणाऱ्या महापराक्रमी लक्ष्मणाला यांनी बेशुद्ध केलं. तिच्या मनात एकच कल्लोळ सुरू झाला. मनाची धाकधूक वाढली. तिची स्थिती ओळखून वाल्मिकी म्हणाले, वत्से, सांभाळ स्वतःला. तुझ्या पुत्रांनी आज जो पराक्रम केला आहे त्याला तोड नाही. पण मला समजते तुला काय म्हणायचे आहे ते. आज ती वेळ आली आहे त्यांना परिचय करून द्यायची. या निमित्ताने आता श्रीरामाचे दर्शन होईल, आपली पुन्हा भेट होईल. मी विनंती करेन श्रीरामाला, तुझ्या पुत्रांना आता घेऊन जा. काय बोलता आहात तुम्ही आजोबा? आम्हाला काही समजले नाही. सांगतो, सर्व काही सांगतो. अरे, ज्या लक्ष्मण शत्रुघ्नाला तुम्ही युद्धात पराजित केले आहे ते तुमचे काका आहेत. काय सांगता आजोबा? मी खरं तेच सांगत आहे. अरे, ज्याचे तुम्ही आजपर्यंत गायन करत होता तो श्रीराम प्रत्यक्ष तुमचा पिता आहे. माझा तर विश्वासच बसत नाही. मग आम्ही इथे कसे? अयोध्येत का नाही? दैवभोग आहेत हे, ते प्रत्येकाला भोगलेच पाहिजेत. असे म्हणून वाल्मिकींनी सर्व हकीकत सांगितली. त्यात सीतेचा त्याग, लवकुशाचा जन्म अशा सर्वच गोष्टी आल्या. ऐकून लवकुश अवाक झाले. श्रीरामाची धर्मपत्नी ही आपली माता. श्रीरामाने आपल्या मातेवर मोठाच अन्याय केला. त्यांना पित्याचा खूप राग आला. वाल्मिकी सर्व हकीकत सांगत होते तशी सीतेची अवस्था फार बिकट झाली होती. आपल्या मुलांची प्रतिक्रिया काय असेल याची तिला भीती होती. ती खरी ठरली. इतके दिवस ते रामायण गाताना तहानभूक विसरत. तो मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांचा आदर्श होता, आवडता होता. पण आज खरी गोष्ट कळली आणि तोच श्रीराम नावडता बनला. सीतेला नेमके तेच नको होते. भरल्या डोळ्यांनी तिने वाल्मिकींकडे पाहिले. मान हलवत ते पुढे झाले. लवकुशाला 4 गोष्टी सांगितल्या. परिस्थिती कथन केली आणि म्हणाले, लव, कुश, श्रीरामावरचा तुमचा राग मी समजू शकतो. पण बाळांनो, सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. तो जो नियंता आहे तो आपल्याला खेळवत असतो. अरे, हा सर्व खेळ त्याचा आहे. आम्ही उगाच एकमेकांना दोष देत असतो. झालं गेलं सर्व विसरून आपल्या पित्याच्या स्वागताला तयार राहा. लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचा पराभव झाला ही वार्ता समजल्यावर प्रत्यक्ष श्रीराम युद्ध करायला येईल. पण तुम्ही युद्ध करायचे नाही. नाही आजोबा, आमच्या शस्त्राला त्यांना उत्तर द्यावेच लागेल. मी आपला गुरु म्हणून आज्ञा करतो आहे. आणि खरोखरच युद्धाच्या तयारीत श्रीराम आला. समोर शत्रू म्हणून 2 कुमार पाहून आश्चर्यचकित झाला. या 2 कोवळ्या कुमारांनी लक्ष्मण शत्रुघ्नाचा पराभव केला. श्रीराम पुढे होऊन त्यांना विचारले, हे बालकांनो, इतक्या कोवळ्या वयात तुम्ही महापराक्रमी लक्ष्मणाचा पराभव केलात. तुम्ही कोण आहात? तुमचे गुरु कोण आहेत? हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे. हा कुश, मी लव. आम्ही गुरुदेव वाल्मिकींचे शिष्य आहोत. त्यांनी ओळख करून दिली. कोठे आहेत आपले गुरुदेव? श्रीरामा, मी इथे आहे. पुढे होत वाल्मिकी म्हणाले, आणि हे 2 कुमार आपलेच पुत्र आहेत. माझे पुत्र? होय,
आपले पुत्र. म्हणून वाल्मिकींनी सीता त्यागापासून सर्व हकीकत त्याला सांगितली. ऐकून रामाला गहिवरून आले. त्याला सीतेची आठवण तीव्र झाली. व्याकुळ होऊन त्याने विचारले, माझी सीता कोठे आहे? त्यावेळी आश्रमातून सीता बाहेर आली. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिची क्षमा मागत श्रीराम म्हणाला, सीते, मी आपला अनंत अपराधी आहे. दुःखे पचवावी लागली. राणी असून तापसीप्रमाणे जगावे लागले. आता मात्र तसे होणार नाही याचे मी वचन देतो. चला आपण सर्व अयोध्येला जाऊ. नाही स्वामी, यापुढे मी अयोध्येला येणार नाही. माझ्यामुळे आपल्याला खूप क्लेश झाले आहेत. लोकांचे नको नको ते ऐकून घ्यावे लागले आहे. आपला ऋणानुबंध एवढाच होता. माफ करा मला. मात्र या आपल्या पुत्रांना अयोध्येत घेऊन जा. त्यांना त्यांचा अधिकार द्या. मला आणखी काही नको. असे म्हणून तिने धरणी मातेला विनंती केली. हे माते, तू सगळ्यांची जननी आहेस. सगळ्यांना तू पोटात घेतेस, चिरविश्रांती देतेस. मलाही तू आपल्या कुशीत सामावून घे. मला आता चिरविश्रांतीची गरज आहे. असे म्हणताच धरणी दुभंगू लागली. सीता आत गेली. ढसाढसा रडत श्रीराम त्या जागेवर हात फिरवत राहिला. वाल्मिकी ऋषी श्रीरामाचे सांत्वन करू लागले.